एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून फूट होण्यामागे काही महत्त्वाचे राजकीय कारण आहे. ते सर्व राजकीय कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून फूट का झाली, महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणारी घटना, ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली, त्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट का पडली, एकनाथ शिंदे बंडखोर का झाले, आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 2019च्या नंतरच्या राजकीय टर्निंग पॉइंट. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. पण हाच निर्णय शिवसेनेतील अनेक आमदारांना मान्य नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतभेद. एकनाथ शिंदे गटाचं स्पष्ट म्हणणं होतं की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, मग काँग्रेस सोबत सत्ता कशी, याच मुद्द्यावरून अंतर्गत असंतोष वाढू लागला. आमदारांचं ऐकलं जात नाही अशी भावना शिंदे गटाचं म्हणणं होतं की आमदारांचे प्रश्न दुर्लक्षित होत होते, निर्णय एका व्यक्तीकडून घेतले जात होते, स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद मिळत नव्हती. सत्ता असूनही शिवसैनिक असमाधानी होते. त्यामुळेच हा बंड होत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं. जून 2022 मध्ये बंडाचा क्षण. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांना सोबत घेत थेट बंद केले. सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा सुद्धा दिला. भाजपसोबत नवं सरकार त्यांनी स्थापन केलं. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार झालं. आता नेमकं यावर तुमचं मत सांगा की हे योग्य होतं की अयोग्य होतं. तर मित्रांनो, ही फक्त सत्ता बदलायची कथा नव्हती, तर विचारधारेची संघर्ष, नेतृत्वावरचा विश्वास आणि सत्तेतील असमाधान यामुळे शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. तुम्हाला ही फूट योग्य वाटते का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.